वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 27 सामुदायिक प्रार्थना। श्री गुरुदेवाय नमः। मूर्तिपूजा नाम जप त्यांची मूळ तत्वे उज्ज्वल रूप, परंतु त्यांचा विपर्यास खूप जाहला लोकी। देवी देव दिसती जिकडे तिकडे, संधी बिंदीचे गोटे खडे, कोणी न बघती तयांकडे आवडीने। नेमकी प्रभावशाली मूर्ती, जी भगताची देई स्फूर्ती, होईल तात्विकतेची स्फूर्ती, ऐसी दिसे क्वचितची। तेथेही भाविकतेचा अतिरेक, जेणे बुद्धिमान होती नास्तिक, म्हणती हा गोंधळ असे घातक, भक्तीच्या नावे। मूर्ती जयांचे स्मारक, त्यांच्या गुण कर्माची नाही भूक, मूर्तीच देव ठरवोनी लोक, करती अति वेडेचार। कोठे काकडा आरती शेजारती, चाले पंचपदी पूजा पोथी, नाही शिस्त गांभीर्य शांती, सात्विक वृत्ती स्फुरेची ना। एक जाती एक एती, मध्येच वाकडे उभे राहती, फुले अक्षता कशाही फेकती, मंत्र पुष्पांजलीच्या। नगारा जातो एकीकडे, टाळ घंट्यांचा गोंधळ उडे, टाळ्या कसल्या गारपीट पडे, ऐसेची वाटे। असल्या बाजाराने काही, उपासना तत्व साधत नाही, तेथे शिस्त शांती सात्विकता येई, तरीच लाभ सर्वांसी। यासाठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची हिताची। श्रोती विचारिला होता प्रश्न, पंथ भेद मिटाया उपाय कोण, कैसे राहील ग्राम जीवन एकजुटीने। नाना पंथ असती गावी, भिन्न देव पूजक वैष्णव गोसावी, नाना जाती जमाती एकत्वी, कैशा परी वागतील। त्यासीही सामुदायिक प्रार्थना हाची उपाय असे जाणा, जेथे धर्म पंथ संत देव नाना, एकासनी विराजती। हा झरा राहिला नित्य शुद्ध, तरी गाव होईल सदा सुबुद्ध, आणि सामुदायिकतेने समृद्ध सर्व प्रकारे। यावरी श्रोती प्रश्न केला, कैसे करावे सामुदायिक प्रार्थनेला, जेने सामुदायिकता गावाला प्राप्त होय। सद्भावे गावातील जन, करोनिया एक मन, कैसे करतील कार्य पूर्ण सामुदायिक प्रार्थनेचे। प्रार्थनी कोणता देव योजावा, जो सर्वांशीच मान्य बरवा, गावाचा जेणे समन्वय व्हावा, कैसा ठेवावा पाठ तेथे। मित्रा ऐकिले तुझे प्रश्न, तू बोललासी विचार करून, वेगळेपणाची आहे अडचण गावोगावी सर्वांच्या। वस्तुतः छोटी देव देवळे, वगळोनी सर्वांनी एके वेळे, एकाच देऊळी जमावे भाव बळे, प्रशस्त ऐशा। विसरोनी आपला वेगळेपणा, करावी तेथे उपासना, परिहे नये बहुतांच्या मना, म्हणती आमुचे तेची थोर। अनेक मंदिरे अनेक देवता, विचारे लोकान पटे एकता, त्यातून एक निवडाल कोणता, प्रश्नची पडे। हाची प्रश्न संतान पुढती, पूर्वीही होता जव पंथ लढती, म्हणूनच विठ्ठल ब्रह्म मुहूर्ती, ठेवली त्यांनी सर्वांपुढे। सर्व पंथांच्या संत सज्जनांनी, केली एकी तये स्थानी, ज्ञान प्रेम ज्योत पेटवली भुवनी,
महाराष्ट्राच्या बंगाली तामस भक्ती प्रथा सुधाराया उजळिली कृष्ण कथा चैतन्य प्रभूने भाविका पंडिता विविध पंथा एक केले धकाधकीचा काळ पाहिला संती उपास्यात बदल केला तुलसीदासे रामदासे दाविला राम कोदंडधारी या परी देश काल प्रसंगे संघटन केंद्र निवडावे लागे आजच्या काळी जुळवाया धागे कोणते रूप निवडावे याचा मागे मी विचार केला अधिकाधिक अनुभव घेतला शेवटी निश्चयाने निवडला गुरुदेव माझा मी जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नव्हे माझाची झाला तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी त्यास नाही पंथ पक्ष सर्व देशी तो सर्व साक्ष सर्व देवादिकांचा अध्यक्ष सद्गुरु राजा त्यासी सर्वची मानव सखे देश विदेशीचे एक सारखे नाही धर्म भिन्न त्यांचे निके एकची सत्य सर्वांमाजी जैसा आत्मा नाही भिन्न झाला तैसाची गुरुदेव संचला कोणी आकाशाचा तुकडा पाहिला ऐसे नाही सत्य सर्वांचेची सत्य असते असत्य ते असत्याची होते तैसेची गुरुदेव सर्वांचे ते एकची राहती सर्वस्वी वैदिक असो वा त्याहुनीही इतर सर्वची पंथी गुरुदेवाचा आदर इस्लाम ख्रिस्तादी धर्मी ही थोर गुरुदेव भक्ती पंथ प्रचारक गुरु वेगळे त्यात असते द्वैताचे काळे स्वातंत्र्य अनुभवी गुरु निराळे ते पावती ज्ञान योगे गुरु हाळा मासाचा नोहे गुरु नव्हे जाती संप्रदाय गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे हे ज्ञान ज्यासी लाभले ज्याचे मन विश्वाकार झाले पंथ पक्ष धर्म संपले ज्याच्या ठाई सर्वची तो सर्वांचा झाला सखा मानव मात्रांचा पाठी राखा कोणत्याही भाषेने पारखा तरी तो पावे तयासी करी सद्भावना उत्पन्न दीन दुःखितांचे पालन मलिन मार्गाचे करी खंडन काया वाचा मनाने म्हणूनच थोरांनी कथिले गुरुची ब्रह्मा विष्णू झाले महेश्वर ही गुरुची बोलिले याच सामर्थ्ये गुरुची साक्षात ब्रह्म कथिला सर्वास व्यापोनी गुरुची उरला ऐसा देव म्हणून प्रार्थिला गुरुदेव माझा महापुरुष वेगळाले परी गुरुतत्वी मिळवणी गुरुची झाले व्यक्तीपण धर्मपण ही मुराले गुरु स्वरूपी त्याचे पूजन गंधाने नोहे त्यांचे मंदिर विशाल आहे विशालतेला मर्यादा राहे परी गुरु त्याहुनी अमर्याद भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण सर्व पृथ्वी जयाचे आसन चंद्र सूर्य नंदादीप जाण गुरुदेवाचे त्यातची धर्म पंथ समावती तोची वेष्टीला सर्वान भवती त्याचे वाचोनी नाही रीती जागा कोणी त्याचे ज्ञान झालिया जीवा कोठे द्वेष कलह हेवा सुख शांतीचा लाभे विसावा सर्वांठाई म्हणून हेची व्हावया ज्ञान विशाल मने रचिले साधन सामुदायिक प्रार्थनेचे स्थान सामुदायिकपणास्तव तेथे सामुदायिक देव कल्पावा पुढे कार्यातची अनुभवीत जावा मग विश्वाकार पहावा गुरुदेव माझा हे झाले गुरुदेवाचे वर्णन आता ऐका प्रार्थना साधन गाव व्हावया उत्तम पूर्ण
तैसेची स्थान शोधावे. सर्वांना विनंती आहे, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील. विशाल मंदिर वा गुरुदेव चौक, जेथे बसतील जन सकळीक. महिला पुरुष मुले भाविक, सद्भावाने सायंकाळी. प्रथम अधिकारी सेवकाने, घेऊनी हाता माझी झाळणे. त्वरित करावे मैदान निर्मळवाणे, प्रार्थनेसाठी. येता प्रत्येक गुरुवार, जाऊनी फिरावे घरोघर. बोलवावी प्रार्थना स्थानी सत्वर, जनता सारी. आई बाई सकळ सज्जन, मुले बाळे वृद्ध तरुण. देवोनिया निमंत्रण, बोलवावे प्रार्थनेसी. गावी सर्वांशी निरोप द्यावा, परस्परे समाज सारा जुळवावा. येताना घोंगडी गोनपाट आणावा, आपापला म्हणोनी. सकळांनी करावी बिछायत, सर्वांना रांगेत बैसवावे शांत. सद्भावना वाढे सकळांच्या मनात, प्रार्थनेची. सात्विक असावे वातावरण, अति शांत ऐसे गंभीरपण. सर्वांनी करावे बंद संभाषण, तया स्थानी. आधी पुढे मांडावे अधिष्ठान, त्यावरी आच्छादावे सुंदर आसन. आपुल्याच गावी केलेले पूर्ण, कलाकुसरीने खादीचे. वरी ठेवावा तकिया साजिरा, जैसा कोणी बसतोच आसनी बरा. दिसावा ऐसा मोहक पसारा, सात्विकतेचा. जवळची बसावे सूचक गायक, तिसरे भाषण देणारे भाविक. दुसऱ्या बाजूने पुजारी पाठक, नामधून म्हणावया. ऐसा प्रार्थनेचा संच झाला, चहूबाजूंनी सेवक गण बसला. पाठीमागे संरक्षक दिसला, उभा तेथे. तयाचे काम शांतता राखणे, भवताली गलबला थांबवणे. सर्वांना शिस्ती माझी बसवणे, हळुवारपणे. जे कोणी येतील मागाहून, त्यांना बसवावे क्रमाने पूर्ण. मग करावे घंटी वादन, दोनची ठोके. उभा राही अधिष्ठाना पुढे पुजारी, लावी शांतीने धूप दीपिका बरी. मग सूचक उभा राहतो सामोरी, सूचना द्याया प्रार्थनेची. सर्वान मिळोनी पाठ करवी, एक स्वरे शांतता भरवी. ऐसी प्रार्थना लावील चवी, अंतकरण मोहावया. सहज लागेल तिकडे ध्यान, ऐसे चालावे प्रार्थनी गायन. पुढे होईल नामस्मरण गुरुदेवाचे, ज्यात असेल कुणीही नाम. विसरोणी भेद भ्रम, सर्व धर्मी भाव सम. राखावया सर्वांचा, हे संपता भाषणासाठी. देईल सूचक सूचना ओठी, मग भाषणाधिकारी शेवटी. देईल भाषण सद्भावे, आपण सर्व एकची आहो. मग भिन्नपण कासया पाहो, सर्वांशी सहकार्य कराहो. कुटुंबापरी, मानव विश्व कुटुंबाचा घटक. ऐसे समजोनी वर्तावे सम्यक. शक्ती द्यावया प्रार्थावी भाक, शक्तिवंता पुढे. सर्व संत एकची असती, सर्व देव एकची निश्चिती. सर्वांचे संदेश एकता पावती, एकची तत्व सर्वही. म्हणून सर्वांनी सहकार्य द्यावे, जैसे ज्याकडोनी बनेल बरवे. संसार स्वर्गा समान बनवावे, आपुल्या परी. हेची सांगावे प्रार्थनेवरी, यातची आहे सेवा ईश्वरी. याहुनी भिन्न नाही कुसरी, परमार्थाची. हे भाषण झालिया पूर्ण, मग शांती पाठ सर्वांनी करोन. करावे एकनिष्ठतेने नमन, एकाच पद्धतीने. सूचकाने सूचना द्यावी, सर्व मंडळी उभी करावी.
जय घोषे दुमदुमवावी उर्मी अवघी. गुरुदेवाचा जय जयकार, त्यात ये सर्व देव नमस्कार. ऐसे प्रार्थनेचे तत्व सुंदर, बोलिलो तुम्हा. चौकी प्रार्थना संपल्यावरी, आपापली घोंगडी पासोडी बरी. उचलोनी न्यावी आपल्या घरी, सेवा पुरी करोनिया. येथे प्रार्थना पाठ नाही बोलिला, तो विषय अन्य ग्रंथी आला. म्हणून येथे नाही विवरिला, पहावा सक्रिय पाठी. मित्र हो ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण. तरी सामुदायिक प्रार्थना साधन, सोडू नका कधीही. एवढे अनुभवे सांगोनी ठेवतो, प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो. यानेच स्वर्ग मोक्षही पावतो, समाज आपुला. आमुचा देव समाजी वसतो, समाजाकरिता सर्व करतो. सर्वास व्यापून राहतो, प्रार्थनेच्या आसनी. तो भेटतो जनकार्यानी, आम्ही केली प्रार्थना म्हणोनी. भरली भावना आत्मा ओतूनी, प्रार्थनी या. आपण होता प्रश्न पुसला, म्हणोनी ऐसा विस्तार केला. प्रार्थनी तल्लीन होताची देव कळला, विशाल स्वरूपी. त्या मूल तत्वाचा जो अनुभव, ज्ञान गम्य विश्वात्मक देव. तोची मानिला गुरुदेव, प्रार्थनी आम्ही. त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरी, मूर्तीच हवी असेल जरी. कल्पावी आपापल्या इच्छे परी, कोणत्याही देवाची. देव गुरुदेवात समावले, भक्त तेवढे प्रार्थनी एक झाले. मानवतेचे मंदिर उघडले, विश्वामाजी या रूपे. एकाची प्रार्थना अनेक मिळाया, अनेकांची प्रार्थना अनंत कळाया. अनंत तत्वी एकत्वी पावावया, प्रार्थना आहे. हे समजोनीच हा मार्ग धरिला, आदर द्याया भिन्न धर्म पंथाला. पूज्य मानावया सर्व संताला, प्रार्थने माझी. यासाठी व्यापक प्रार्थना मांडली, उपासकांची वेली गुंफली. कळावया सर्व धर्माची खोली, मूळ रूपे. वेद उपनिषदांची प्रार्थना, सुख हो सर्वची प्राणी जना. सर्वांची उन्नती हीच धारणा, प्रार्थने माझी ऋषींची. येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली. सहनशक्तीची देवता पावली, तया लागी. महम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाणा. संघटित केले त्याने स्वजना, तया काळी. पावित्र शिकविले झरतृष्टाने, संयम शिकविला महावीराने. अहिंसक संघ वाढविला बुद्धाने, प्रार्थनेद्वारे. संतांचे नाम संकीर्तन, ते सामुदायिक प्रार्थनेचेची रूप जाण. सर्व देव स्मरणे करोनी संघटन, दिले ज्ञान सर्वजना. कलियुगी भक्ती महिमान, भजन आणि नाम संकीर्तन. यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ, प्रार्थनेत आले सारे. मूर्ती उपासना आणि ध्यान, नवविधा भक्तीचा सार पूर्ण. प्रार्थनी सर्वची साधे साधन, सर्व जनांसी. शिस्त शांती गांभीर्यादी गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान. लाभे मानव्याचे शिक्षण, प्रार्थने माझी. प्रार्थना मानव्य शिक्षणाची शाळा, ग्राम संस्कृतीचा मुख्य जिवाळा. भेद कल्पना जाती रसातळा, प्रार्थनेच्या मुशी माझी. सर्वची आपण बंधुजन, हा भाव वाढ घे मनोमन. गावाची स्वर्गीयता असे अवलंबून, याच वरी. सकळास कळाया ही संस्कृती, उपदेश द्याया प्रार्थने अंती. ही नित्य ठेवावी चाली रीती, गावी आपुल्या. ही प्रार्थना गावी राही जागती, तरी जिवंत राहील गाव संस्कृती. सामुदायिकतेची दीप ज्योती,
प्रकाशेल सर्व काळ. विश्वी होऊ शकेल शांतता, तेथे गावाची कोण कथा. सामुदायिक प्रार्थनाच करील एकता, नित्यासाठी तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत. कथिली प्रार्थना ग्रामोद्धारार्थ 27वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.